नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच, जर का नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। तर आज आपण बघतोय शेगावची कचोरी। याचा शॉर्ट व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, तर आज मोठा व्हिडिओ बनवते। तर इथं माझी मुलगी बघू शकता पीठ मळण्यासाठी उभी आहे आणि मी इथं परातीमध्ये मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी पाव किलो मैदा आणला होता, त्याच्यामधला थोडासा ठेवलेला आहे, जवळजवळ पाव किलोचे पीठ आहे। त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे। तेल हे कच्चंच टाकायचं आहे, ते गरम वगैरे करून टाकायचं नाही आहे, म्हणजे पुऱ्या ज्या आहेत ना त्या खुसखुशीत होतात, खस्ता पुरी म्हणतो ना आपण, तशा होतात। तर आता इथं मी पीठ भिजवून घेते। आता बघू शकता की ती कशी पीठ मळते। ती माझ्या दोन्ही मुलींना ना आता स्वयंपाकाची खूप जास्त आवड निर्माण झालेली आहे। जसं मी किचनमध्ये रेसिपी वगैरे शूट करते ना, त्याच्यामुळे ह्या दोघी बघतात ना मी कशा रेसिपी बनवते, तर ह्यांचं चालू असतं नेहमी काही ना काही करतच असतात, पण त्यांना आवड मात्र भरपूर झालेली आहे। तुम्ही बघू शकता हिने अगदी व्यवस्थित जसं हवं तसं पीठ मळलं, अगदी मोठ्या बायकांसारखं तिने व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं। आता तिला उभं राहायला होत नव्हतं, शेवटी डब्यावर चढून तिने ते पिठाचा गोळा मळलेला आहे। अगदी जसं हवा तसं त्याच पद्धतीने मळला, अगदी कमी पाणी टाकून हळूहळू स्टेप बाय स्टेप ती करत होती। तोपर्यंत मी इथं बाकीची तयारी करून घेतली। तर इथं मी आता तवा ठेवून घेतलेला आहे। तव्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे धने टाकून घ्यायचे आहेत। धने, बडीशोप ही भाजून घ्यायची आपल्याला, आणि थोडंसं जिरं हे भाजून घ्यायचं आहे, कारण शेगाव कचोरीमध्ये ह्याच गोष्टी असतात। आणि कोथिंबिरीचा वापर जास्त केलेला असतो। आतमधलं सारण जे आहे ना हिरव्या रंगाचं असतं, तर 1-2 मिनटं लागतात हे परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजेच भाजून। जास्त गॅस फास्ट ठेवला तर हे करपून जाईल। याचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे, आणि हे थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे एक मसाला तयार झाला आपला शेगावची कचोरीमध्ये टाकण्यासाठी। अजून आपल्याला दुसरं जे सारण आहे ना ते बनवायचं आहे। आता हे माझं झालेलं आहे भाजून। आता मी तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं। आता काय करायचं आपल्याला, इथं तर धने, बडीशोप आणि जिरं जे आहे ना ते आपल्याला कुटून घ्यायचं आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात केलेलं नाही आहे। आता मी इथं बघू शकता खलबत्त्यामध्ये कुटून घेते, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण मी हा वाटून घेतलेला होता, आणि म्हटलं चला आता याच्यामध्ये बघूया, कारण ही जाडीभरडी पेस्ट बनवायची, म्हणजेच पावडर, जास्त असं बारीक बनवायची नाही आहे। मिक्सरमध्ये केलं तर एकदम पावडर तयार होते। हा भुगा टाईप ठेवायचा आहे, म्हणजे जाडं भरडं असं म्हणतो ना आपण, अगदी तसं। तर बघू शकता 3-4 मिनटं लागली मला असं हलकं कुटून घेण्यासाठी। अगदी आरामात इझिली ते पावडर तयार झाली, कारण आपण ते भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला कडकपणा आलेला आहे, क्रंचीपणा। त्याच्यामधला जो काही ओलावा वगैरे असं काय असतं ना, म्हणजे नरम वगैरे झालेलं नाही, त्याच्यामुळे ते पटकन करून झालं माझं। आता आपण हे सारण बनवतोय आणि याच्यामध्ये आपल्याला बेसनचा वापर सुद्धा करायचा आहे। तर सारणासाठी लागणार आपण तयारीच करतो, अजून ही पूर्वतयारी आहे आपली। पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता ते रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत चांगलं पीठ अजून मऊ होईल आणि आपल्या ज्या काही कचोऱ्या आहेत त्या अगदी परफेक्ट बनतील। तर आता तुम्ही बघू शकता अगदी मला जसं हवं आहे तसं स्ट्रक्चर इथं आलेलं आहे, जाडं भरडं असं। आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इथं तवा ठेवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते, आणि जे आपण हिरवी मिरची आणि जो लसूण वाटून घेतलेला तो सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण त्याचा जो कच्चापणा आहे ना तो निघाला पाहिजे, म्हणजे आपला जो मसाला आहे किंवा सारण आहे ते अगदी व्यवस्थित तयार होईल, परफेक्ट तयार होईल। तर आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं ते इथं टाकायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आता, आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला बेसनचा वापर, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे मी। आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। हे बेसन पण मी मिक्सरमध्ये दळलेलं आहे, कारण नेमकं बेसन माझं संपलेलं होतं घरामधलं, म्हणून हे मिक्सरमध्ये मी वाटून चाळून घेतलेलं आहे। तरीसुद्धा छान झालं होतं, परफेक्ट होतं। आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, कारण बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो। नंतर आपण जो मसाला करून घेतलेला आहे धने, जिरे आणि बडीशोपचा, तो इथं टाकायचा आहे। आता हे चांगलं व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आपल्याला। हे धने आणि जिरेचा जो आणि बडीशोपचा जो मसाला टाकला आपण, त्याच्या अगोदर बेसन आहे ना चांगलं भाजून घ्यायचं, कारण बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो। थोडासा इथे चाट मसाला टाकलेला आहे चवीसाठी,
आता हे त्याच्याशिवाय त्याला चव येणार नाही कचोरीला, कारण कचोरी कशी चटपटी असते. आता मीठ टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण जेव्हा आपण वाटण केलं तेव्हा सुद्धा कोथिंबीर टाकली तरी सुद्धा चालेल, अजून हिरवागार रंग येईल. आता हे झालेलं आहे व्यवस्थित असं. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि मगाशी जे मैद्याचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याचे गोळे करून घ्यायचे. एकाच साईजचे गोळे करायचे. जिथे माझे छोटे मोठे झालेले आहेत. आणि इथं माझी मुलगी बनवते कचोऱ्या आणि मी ते एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला एक एक त्याचा गोळा घ्यायचा आणि त्याची आपण पुरणपोळीला जशी पारी बनवून घेतो तशी बनवून घ्यायची आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक एक चमचा असं सारण भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही दोघींनी पण मिळून केलेले आहेत. तर छान झाल्या होत्या, अगदी चविष्ट झाल्या होत्या. आणि लहान मुलांना बनवण्याची आवड याच्यामधून लक्षात येते की किती आवड आहे स्वयंपाक बनवण्याची. आता याच पद्धतीने मी असं सर्व बनवून घेते आणि नंतर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी परफेक्ट झालेल्या होत्या, चवीलाही अप्रतिम. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का? तर प्लीज आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला, आता इथं सर्व बनवून झालेले आहेत माझ्या. आता मी तळून घेणार आहे.